द्वारे स्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक देते भरे तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे विठाल संत समागम एखादी परी व्हावी त्यांचे द्वारी स्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगनहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुळसीमाळा कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद किशमालंदि वल्लभं यदक्षरं पदभ्रष्टं मात्रहीनं तु यद् भवेत् तत्सर्व क्षमता देव प्रसीद परमेश्वरा मंगल भवन मंगल कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कोणत्याही शुभ कार्याला शुभप्रसंगी भगवंताचं नाम घेणं जरुरीचं आहे परमात्म्याचं नाम पवित्र आहे मंगलमय आहे अपवित्रालाही पवित्र करणार आहे म्हणून पवित्रानां पवित्र यो मंगलानांचन मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो वै पिता परमात्म्याच्या पवित्र नामामुळे आजाने गणिका वाल्यापुरी पवित्र झाली नामामुळे संत पवित्र झाली आणि म्हणून त्यांची कीर्ती वेद शास्त्र पुराण वर्णन करतात जगात तेच पवित्र आहेत की परमात्म्याचं पवित्र नाम घेतात विठाल पांडुरंगा करू प्रथम
भाविक श्रोते मंडळी, गुरुजन, माता माऊली, साधक बंधू, जिज्ञासू, अधिकारी वर्ग, नामधारक वर्ग, या सकळांशी विनवणी. सभा सकळ साधू संताची, महामुनी विरक्ताची, पंडित पाठक ज्ञानी यासी, या सकळांशी विनवणी. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिंते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळांशी विनवणी. लागली पाया विनवितो तुम्हाला, लागली पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखीना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. काय माझी वाणी मानेल संतांची, काय माझी वाणी मानेल संतांची, काय माझी वाणी मानेल संतांची, काय माझी वाणी मानेल संतांची. या वारकरी संत असो. सालाभात याही वर्षी रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव, आपण जयंती म्हणतो परंतु त्याच्यामध्ये बदल आहे. जन्मोत्सव रामाचं आणि भक्त हनुमंतरायांचं, त्यांचं देव आणि भक्ताचं नातं या सप्त्यामध्ये आहे. मागच्या वेळेला दोन संतांचं त्या ठिकाणी निर्माण होतं धुळीवंदनाच्या टायमाला. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय याचं सदैव वैकुंठ गमन आणि नाथषष्ठी, नाथबाबांचं षष्ठीचा उत्सव, असा हा पर्व काळ होता. आणि आता दुग्ध शर्करा योग, रामनवमी आणि हनुमंतरायांचा जन्मोत्सव दरवर्षी आपण साजरा करत आहोत. या वर्षी जरा विशेष त्याच्यामध्ये बदल केला गेला आहे. कोणता बदल केला की ज्या दिवशी काला जो आहे, सप्ताह म्हटल्यानंतर काल्याच्या कीर्तना प्रसादाचा प्रसाद घेतल्याशिवाय त्याचा समारोप होता येत नाही, कारण अपूर्णता आहे. काला जो म्हटला, आता काला म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगता व्हायलाच पाहिजे, तर त्या पुण्य आपल्याला संचय मिळू शकतो, अन्यथा नाही. अधिकस्य अधिकम फलम, जर आपल्याला अधिकाधिक त्याचं श्रेय मिळावं, भाग्य मिळावं, पुण्य मिळावं असं वाटत असेल तर काल्याच्या प्रसादाने त्याचा शेवट आहे. तेव्हा या मंडळाने त्याचा विचार केलेला आहे आणि काल्याचं कीर्तन हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आहे.
आणि म्हणून त्याच्यामध्ये मंडळाला धन्यवाद. आता ह्या वेळेला जवळजवळ 60 वर्ष पूर्ण होत आहे. पुढच्या वर्षी आपल्या सप्त्याला आज 59 होता, 49 वर्ष आणि पुढच्या वर्षी आपण 50व्या रौप्य महोत्सव या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. ज्याने हे रोपटं लावलं हे आपले सर्वांचे सुपरिचित असणारे वैकुंठवासी माणिक महाराज भोईर आणि हरिभक्तपरायण वैकुंठवासी रघुनाथ महाराज पाटील या 2 महात्म्याने हे रोपटं लावलेलं आहे. आपलं हे हनुमान मंदिर आहे आणि या हनुमंत मंदिरामध्ये कारण का वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत आपण 50 वर्ष पदार्पण करत आहोत. तो सप्ताह आता पुढच्या अगोदर त्यांच्या काळामध्ये नारदी कीर्तन होती. रघुनाथ बाबांच्या टायमाला नारदी कीर्तन होते, ठराविक लोक असायची. परंतु हा वारकरी संप्रदाय म्हटल्याच्या नंतर सर्वांना या ठिकाणी गोळा करावं लागतं. नवे एकल्याचा मेळ आणि म्हणून मेळ गमविला. आमचे आदरणीय सर्वांचे प्रेमाचे संजय महाराज यांना हे सप्ताहाचं नियोजन करता करता सर्वांना गोळा म्हणून पश्चिम ते पूर्व जेवढे आपले वारकरी आहेत त्यांना सर्वांना एकत्र करून हा सर्व मेळ बनवलेला आहे. आपले माणिक बाबा आणि कोण रघुनाथ बाबा या 2 महात्म्याने हे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा सुगंध आपण आज घेत आहोत. त्याचा जो सुगंध आहे एवढेसे रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलेला फुले वेचिताची बहरू करी. हा सप्ताह आहे ना, ह्या सप्त्यामध्ये अधिक वाढ व्हायला पाहिजे. कारण 50 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. त्यांनी जे रोपटं लावलं त्याचे वारसा आपण चालवत आहोत म्हणजे भरभराटी व्हायला पाहिजे, वाढ व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्या 2 महात्म्यांना धन्यवाद. तुम्हा सर्व मंडळांना धन्यवाद देतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल आता पूर्वीचं जे मंदिर होतं ते आपलं मंदिर जुनं होतं. त्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला? आपले जनार्दन सेठ यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे. इथे आल्याच्या नंतर इतका आनंद होतो की कार्यक्रम आपल्याला विसरून जायला होतो. आनंद पहिल्यापासून आनंद होतो. का होतो? त्या मंदिराचं भव्य दिव्य असं स्वरूप आहे. आणि या मंदिरामध्ये नुसतं मंदिर नाही. गावाला शोभा कशामुळे आहे? घर मोठी बांधली, बंगले बांधले म्हणून शोभा आहे का? मुळीच नाही. गावाला शोभा आहे मंदिरामुळं. गावात मंदिर, घरात देवघर आणि हृदयात भगवंत साठवावा. विठ्ठल गावाला शोभा आहे मंदिरामुळे. नुसतं मंदिर नाही, त्या मंदिराची योग्य प्रकारे देखभाल केली जाते. त्या ठिकाणी पूजा अर्चा नित्यनेमाने आहे. आपले पुजारी आहेत त्या ठिकाणी पूजा अर्चा, नित्य देवाची पूजा, नित्य नैमित्तिक, साधारण असाधारण अशा प्रकारे या ठिकाणी पूजा आहे. नुसतं मंदिर नाही तर त्या ठिकाणी हरिपाठ, कीर्तन, भजन, काकडा इत्यादी सर्व कार्यक्रम, एकादशीचे कार्यक्रम ते राबवले गेले पाहिजे. तरच गावाला शोभा आहे. गावामध्ये वारकरी पाहिजे, वारकऱ्याची शोभा आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराला शोभा आहे. कारण का? हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पादो पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषो, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हृदयामध्ये जसं मंदिरामध्ये देव आहे तसं आपल्या घरात देव पाहिजे. घरात देव पाहिजे आणि तो देव हृदयात साठवला तरच खरा आनंद आहे. आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंद्य, जगतमान्य, महान भगवत भक्त, विश्ववंद्य, महाराष्ट्र भूषण, संत सम्राट
संत हृदयरत्न ज्ञानाचे सागर मूर्तिमंत श्रीमंत तुकोबार आहे. त्यांचा अभंग आहे. ज्यांचा गुणगौरव करावा, ज्याने ज्यांचा गुणगौरव करावा ते रामेश्वर भट्ट त्यांची परीक्षा घेत होते. जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा घेत होते की ते वैराग्य आहे का, नुसत्या भक्तीचा स्तोम माजवतात. त्यांची परिपूर्ण परीक्षा घेतली, त्याला तोरून मोरून घेतलं आणि ते गुणगान करतात. गीता तुळलीसी तुकाशी आले म्हणोली रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी आरती ज्ञानदाता. त्यांना तोरून मोरून घेतला आणि मग ते रामेश्वर भट्ट शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण होते. जगद्गुरु तुकोबारायांना छळत होते, जगद्गुरु तुकोबारायांचं छळण करत होते. तेच रामेश्वर शास्त्री ज्या वेळेला त्यांची परीक्षा घेतली त्यावेळेला त्यांची शरणागती पत्करली. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. मी यांची परीक्षा घेतली. हे कोण आहे? प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. स्वतःच्या संसाराचं वाटोळं केलं, असलेली संपत्ती लोकांना वाटून टाकली. सर्व सामान्य माणसाच्या वाट्याला जे आयुष्य आलं त्या आयुष्य तुकोबाराय जगले. प्रपंच फसला, धंदा बुडाला, हेटाळणी झाली, कर्ज बाजारी झाले, दांभिकांनी बडवलं, इंद्रायणीमध्ये वया बुडवल्या. रामेश्वर त्यांच्याच वया. तुम्हाला कवित्व करण्याचा अधिकार नाही, मग काय करू? ह्या वया घ्या आणि इंद्रायणीमध्ये बुडवा. तेच रामेश्वर शास्त्री वया बुडवल्या, इंद्रायणी हिशोबाच्या वया बुडवल्या, सर्व काही सोसलं. पण कधी तक्रार केली का हो? मला गावामध्ये गोपाला हा पाटील, गावीचे हे लोक, आता माझं भिक्खू पूर्ण झालं. गावचे लोक कंटाळले, घरची माणसं बिघडली, सर्व काही केलं, पण तक्रार कधी केली का? कोणाजवळ तक्रार केली? अजिबात नाही. पण नामस्मरण सतत केलं. दिन रजनी हाची लहाना गोविंदाचे भवारे, गोविंदाचे भवारे, गोविंदाचे भवारे, महत्व सांगतात. मनुष्याला संत संगतीचा अधिकार, इथे कर्तव्य आवश्यकता का? संत संगतीचा आवश्यकता का आहे? बाबांनो, तुम्हाला जर तुमच्या जीवनाची वाटचाल करायची असेल तर संतांचा समागम करणं, संतांच्या समागमात राहणं हे अत्यंत महत्वाचं अत्यावश्यक बाब आहे. कारण तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला सुख मिळावं ही धडपड आहे. रात्रंदिवस आपली धडपड जी आहे ही कशासाठी आहे? सुख मिळवण्यासाठी आहे. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या प्रत्येक जीवाला ही धडपड आहे ही केवळ आणि केवळ सुखासाठी आहे. मग सुख मिळतंय का हो? हाडाची काढ, रक्ताचं पाणी आपण रात्रंदिवस तळमळ करतोय, मग सुख मिळतंय का? ज्याच्यामध्ये आपण सुख पाहतोय ते दुःखाला कारण आहे. प्रत्येकाला देवाची गरज आहे. ज्याला देवाची गरज आहे त्याला देवाचं ठिकाण माहीत असणं गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका. ज्याला देवाची गरज आहे त्याला देवाचं ठिकाण माहीत असणं गरजेचं आहे. ज्याला देवाचं
ठीक गरजच नाही त्याला मात्र माहित नसलं तरी चालेल. वस्तुतः देवाची गरज सर्वांना आहे, प्रत्येकाला देवाची गरज आहे. परंतु अज्ञानामुळं देवाची गरज असताही वाटत नाही अशी मंडळी प्रपंचात गुंतलेली दिसतात. रात्रंदिवस तळमळ, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, रात्रंदिवस तळमळ आहे. आनंदाचं कारण केवळ आणि केवळ विषय आहे. विषय ओढी फुलले जीव, आता बोल करील यांची कीव. न उपदे नारायणी भाव, पाहुणे ठाव नरदेहा, कोण सुख धरिले संसार. बाबा, संसारामध्ये जर सुख असतं, नीट लक्ष देऊन ऐका, संसारामध्ये जर सुख असतं तर साधू संतांनी त्याचा त्याग केला असता आणि वनात गेले असते का? पण संसारामध्ये आपण सुख शोधतोय. घर बांधलं सुख मिळेल, मिळेल. घर बांधला, बंगला बांधला, मोठा बंगला बांधला, सुख मिळेल. क्षणिक सुख आहे, तेवढ्यापुरतं सुख आहे, परत दुःख आहे. गाडी घेतली, सुख आहे. चांगली 25 लाखाची गाडी घेतली, त्याच्यामध्ये पण सुख नाही. क्षणिक सुख झाल्यासारखं भास आहे, मृगजळासारखं भासतंय, पण खरं सुख नाही. गाडी घेतला, बंगला घेतला, सर्व काही घेतलं, जमीन घेतली, घरदार, बायका, मुलं सर्व घेतलं आलेलं आहे, पण सुख आहे का? सुख आहे पाहता जवाब आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. जव जो आहे तो जव केवढाच आहे, त्याच्या पलीकडे सांगितलं. ठाऊकच आहे संसार सुखाचा, दुःखाचा सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख कुठेच नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले ओढाळ. कवराडी शरण जाऊ, दृष्टी दिल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, जो वापर उपकारी. आंधळ्यासी दृष्टी देतो, त्याचे नाव उच्चारी. संसारात सुख नाही आणि आपण आपला एक फजिती झाले. त्या संसारात ज्याचं सुख नाही, मुळीच सुख नाही, दुःखाचं मूळ आहे आणि त्याच्यात आपण सुख शोधण्यासाठी जातो. सुख मिळेल, सुख सापडेल, पण जिथे सुख आहे तिथे आपण गेलं पाहिजे. आमच्या गुरुवर्य श्रीपाद बाबा सांगायचे, सोनं जर घ्यायचंय, सोनं जर घ्यायचं असेल तर वाण्याच्या दुकानात मिळेल का? वाण्याच्या दुकानात मिळेल. परत गुळ घ्यायचा आहे, गुळ तर सोनाराच्या दुकानात मिळेल, कापडवाल्याच्या दुकानात. जिथे जे मिळतं तिथे गेलं पाहिजे. चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, आणि संत देते विचार असले की. विचार सुख हे संताजवळ असल्यामुळे बाबांनो त्या संताला शरण जा. आपण संत समागमे एखादी परी, संत समागम एखादी परी. संताचा समागम करा,
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला सुख हवंय, समाधान हवंय, आनंद जीवनामध्ये हवंय ना, मग एक करा, संतांचा समागम करा. सुख संत समागमे एखादी परी. परी म्हणजे प्रकार, कोणत्याही प्रकारे कसाही त्या संतांची समागम करा. पण संत महात्मे, संत जे आहेत ते दुर्मिळ सांगितलं. दुर्मिळ आहेत संत. कसे आहेत? बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे आणि ते आमच्या साथीला आहे. आमचे खतकर बाबा आहेत, मधून ड्रेस नाही म्हणून ते खाली बसलेले आहेत. ते महाराष्ट्रभर त्यांची कीर्तनं चालू आहे. खतकर बाबांची ते अचानक आलेले आहेत, कामावरून ड्युटीवरून आले, त्याच्यामुळे ते बसलेले आहेत. असे जर महात्मे असतील तर आपल्याला काहीच कठीण नाही. म्हणून काय सांगतात? बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेती करुणा गेली. संतांची भेट दुर्मिळ आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. काय? चंद्रामृत सुख सेववे, हस्त जाता रवी धरवे, बाह्य येळा सागर तरवे, पर त्या साधूची भेटी न होईल का. चंद्रामृताचं पान करता येईल एक वेळ. संत महात्मे सांगतात. खोट आहे हे? खोट आहे? संतांचं खोट आहे का म्हणणं? पण संतांकडे आपलं लक्ष नाही म्हणून दुःख आहे. चंद्रामृत सुखे सेववे, हस्त जाता रवी धरवे, सूर्य हस्ताला जाता धरता येईल एक वेळ. सागर धरता येईल. कोण सागर धरून गेला? सागर धरून कोण गेला? वा, तुरुंगातून सावरकर सागर धरून आले. खरंय, पण संतांची भेट दुर्मिळ आहे. सुभाषितकार सांगतात, दुर्लभम त्रैवेदेत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशया विठाल. तीन गोष्टी शास्त्रकाराने सुभाषकाराने दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रैवेदेत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षत्व आणि महापुरुष संशया. तुम्ही आम्ही काय आपलं भाग्य आहे. मनुष्य जन्म मिळणं, मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही. ज्यांना कळालं त्यांना मिळाला नाही, ज्यांना मिळाला त्यांना कळाला नाही. तिसरा वर्ग मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. चौथा वर्ग त्यांना मनुष्य देह मिळालाही आणि कळालाही. तुम्हाला मला मनुष्य देह मिळाला. कसा मिळाला? एक एक योनी मोठी वेळा फेरा आणि मग लागे वारा मनुष्य जन्माचा. प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा आहे. पण एवढ्या 83,99,999 येऊन फिरून पाप पुण्य समसमान झालं. पुण्य जास्त झालं स्वर्गाची प्राप्ती आहे. पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गात जाईल. स्वर्गात कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येईल. तुका मध्ये जाती पुण्यक्षय स्वर्ग पुण्यात्मके पापे येईजे माऊली म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविले ते शुद्ध पुण्य विठाल. जोपर्यंत पुण्य आहे स्वर्गात गेला,
स्वर्गात गेल्यानंतर इंद्रचंद्र भोग, नाना प्रकारचे भोग आहेत त्या ठिकाणी, पण भजन नाही, वाणी नाही, कीर्तन नाही, देवाचं नामस्मरण चिंतन भजन तिथे काही नाही. नाना प्रकारचे स्वर्गात भोग आहेत. इंद्रचंद्र देव, महेंद्र, इथे मोठ्या इंद्राचा आसन आहे, अप्सरा आहे, सगळं काय आहे, परंतु भोग भोगून रोगी झाले, पण त्यांची उन्नती झाली नाही. काय म्हणतात? पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यूलोका. परत मृत्यूलोकामध्ये येतात आणि मृत्यूलोकामध्ये अपेक्षा करतात. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म. एकदा का वर्म आपलं चुकलं की पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा फिरावा लागेल. म्हणून बाबानो, जगद्गुरु संत महात्मे सांगतात, तुम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जटली शैन्यासनम, पुन्हा जन्म पुन्हा मरण, 84 लक्ष योनीचा फेरा जर चुकवायचा असेल तर काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोडा स्वर्गी नाही. विठ्ठल आणि म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. भारतासारखा प्रधान देश, बाकीचे देश आहेत, युरोप आहे, जपान आहे, टोकियो आहे, अमेरिका आहे, पण या सर्व राष्ट्र भारत, आपला जो भारत देश आहे, हा सुजलाम पवित्रम पवित्र असा भारत देश आहे. या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहे, देव आहे, उत्तराखंड आहे, ही देवभूमी आहे. भारतासारखा प्रधान देश, त्या उत्तराखंडामध्ये जर आपण गेलो तर तिकडे देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही पवित्र भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये पवित्र संत जन्माला आले, महाराष्ट्रामध्ये पवित्र संत जन्माला आले आणि त्यांनी अजरामर पदवी कमवली. आणि तुम्हा आम्हाला बोंबलून बोंबलून सांगितलं, बाबा रे, बाबाला हा मनुष्य जन्म पुन्हा नाही, आता मिळेल, पुढे मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून मिळालेली जी संधी आहे, 84 लक्ष योनी जर आपल्याला सुटायचं असेल तर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा, तरच आपण सुटू शकतो. मग ते कधी राम नाम यायचं मुखात? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका सुखा पार नाही. शेवटच्या वेळेला जर मुखामध्ये पवित्र भगवंताचं नाम आलं तरच 84 लक्षातून सुटू, नाही तर पुन्हा आपला येरा जाणार आहे. विठ्ठल मनुष्य जन्म दुर्लभ आहे. 3 गोष्टी मी दुर्लभ सांगितल्या होत्या: मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि मुमुक्षत्व. हा काय? मनुष्य जन्म आता आपल्याला मिळाला. एवढ्या लांबून आपण आलो, दुरून आलो बिगा, दुःख झाले दारून, या वेळा येते होते कारण. कुठून आपण आलो? कशासाठी आलो? येण्याचं प्रयोजन काय? दुरून आलो. 84 लक्ष योनी फिरून फिरून पाप पुण्य समसमान झालं, मनुष्य देह मिळालं. पुण्य जास्त झालं, स्वर्गाची प्राप्ती,
पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती याच्या पलीकडे पशुपशुवादिकांना कळत नाही. वास्तविक भगवंताने सर्वांना 84 लक्ष योनी 4 खाणी जारद अंड श्वेदेत आणि विद्वित 4 खाणे 84 लक्ष योनी आहे. या 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य देह श्रेष्ठ आहे. मनुष्य देह नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव दुर्लभ आहे. कबीर महाराज म्हणतात मनुष्य देह दुर्लभ आहे मिलेना बारंबार तरुण से फल गिरे फिर न लगे डाल विठाला म्हणून एक मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला दुर्मिळ असलेला मनुष्य देह मिळाला. आता आपण मनुष्य देह मिळालाय त्याची संधी करायची त्याचं सोनं करायचं तुमच्या आमच्या हातात. मनुष्य देह मिळाला. दुसरी गोष्ट मनुष्यत्व मुमुक्षत्व साधक होणं दुर्लभ आहे. साधक होणं दुर्लभ आहे. मुमुक्ष 4 प्रकारचे भक्त आहेत. 4 प्रकारचे कोण मुक्त बद्ध मुक्त पामर आणि विषयी 4 प्रकारचे वर्ग आहेत. बद्ध मुक्त पामर आणि विषयी 4 प्रकारचे. जो विषयी आहे त्याला विषयाशिवच्या पलीकडे दुसरं काही आवडत नाही. विषय आवडतात. विषयाच्या पलीकडे त्याला चांगलं खावं वाटतं चांगलं लिहावं वाटतं चांगलं नेसावं वाटतं चांगलं पाहावं वाटतं चांगलं खावं वाटतं. त्याचा देव पहा. मनुष्य शरीर हाच देव. त्याचा देव कुठला आहे? त्याने देव धर्म सांधी पडले सकळ देवधर्माला कोपऱ्यात ठेवलेला आहे. फक्त जो आहे विषयी आहे त्याने देवाला सध्या बाजूला ठेवलेला आहे. त्याचा देव मनुष्य शरीर हाच देव. चांगलं खाणं ही मुक्ती आणि शेवटी ही भक्ती. चांगलं खाणं ही भक्ती आहे आणि शेवटी मरण हीच मुक्ती आहे. पण जो मुमुक्ष आहे ना जो मुमुक्ष आहे त्याला तळमळ आहे. त्याला पण वाटत असतं काही उधार तळमळ आहे. त्याला देखील वाटत असतं काही उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझी देव भेटावा ही तळमळ आहे. जीवनावे गळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासा जो आहे ना मासा हा माशाचं जीवन पाणी आहे. त्याला पाण्याच्या बाहेर काढला तर तो तडफड करत असतो. मासा हे त्याचं माशाचं पाणी हे जीवन आहे. पण कासव जे आहे कासव हे पाण्यातही राहतं आणि पाण्याच्या बाहेरही राहतं. कासव दुसरा प्राणी आहे. मगर मगर पाण्यातही राहतो आणि पाण्याच्या बाहेरही राहतो. तिसरा प्राणी कोण आहे? बेडूक. बेडूक जो आहे हा पाण्यातही राहतो आणि पाण्याच्या बाहेरही राहतो. पण मासा फक्त पाणी त्याचं जीवन आहे. पाण्याच्या बाहेर काढला तो त्याची तडफड होते. एक दिवस आणि स्वामी विवेकानंद हे शिकवत असताना आणि त्यांच्याकडे त्यांनी धर्म परिषद घेतली होती. त्या धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनीनो काही शब्दामध्ये टाकलं आहे. तिकडे अमेरिकेला लेडीज अँड जेंटलमन हा शब्द कसा आहे? लेडीज अँड जेंटलमन आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो याच्यामध्ये सर्व जग जिंकलं स्वामी विवेकानंदाने. आणि मग एक ग्रस्त त्यांना भेटायला गेले. बोले स्वामीजी मला अनुग्रह द्या. मला तुमचा अनुग्रह नाम द्या. बोले ठीक आहे.
आता त्या ठिकाणी समोर मोठा नदी होती, समुद्र आहे, त्या समुद्रावर नेलं, त्याची ती मुंडी, हा डोकं दाबलं त्याला, मोठ्या पाण्यात नेलं आणि त्याची मुंडी दाबली. मुंडी दाबल्याच्या नंतर तो पाण्याच्या बाहेर येण्यासाठी तडफड करत होता. त्याची पाण्यात मुंडी दाबली की नाही त्या सदगराचे स्वामी. अरे बोलले देव काय रस्त्यावर आहे का? म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा अशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. असा देव रस्त्यावर आहे का? मग त्याने पाण्यामध्ये कोणी त्याला तडफड करायला लागला तो ग्रस्त. एवढी तळमळ देवाबद्दल असावी लागते. आणि म्हणून मासा हे त्याचं जीवन आहे. म्हणून जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या शोधात गेले. प्रत्येकाला विचारतात मला देव भेटेल का, देव माझ्यावर कृपा करेल का. कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा, कही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा भूल चित्त देवाबद्दल रात्रंदिवस तळमळ. आणि बाबाजी चैतन्यने एक दिवस त्याला सापडे विले वाटे गंगेचं स्नान करत असताना त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांनी विचारलं कोण आपण? सांगितलं बाबाजी आपुले. सांगितले नाम आणि मग मंत्र दिला रामकृष्ण हरी. अगोदर नाम सांगितलं, ओरिजिनल नाम जे पार्वती मातेला दिलं, जे प्रल्हादाने घेतलं, जे भगवान शंकराने घेतलं, जे प्रभू रामाने घेतलं, जे हनुमंतरायाने घेतलं, ते ओरिजिनल नाम त्यावेळेला दिलं. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मग मंत्र दिला रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. मुमुक्ष जो आहे त्याला असं वाटत असतं, तळमळ त्याची झाली, मला देव भेटावा, देव भेटावा असं वाटतं. पण संसाराचं तादात्म्य सुटत नाही आणि परमात्मा भेटत नाही. ही जीवाची तळमळ झालेली. आपल्याला संसार सुटत नाही, परमार्थ करावा तर संसार होत नाही, संसार करावा तर परमार्थ होत नाही. ही संधी आहे, ही आपली होत नाही. आणि ही संधी जगद्गुरु तुकोबारायांनी दिली. संसार करून परमार्थ केला काय बघा. आणि म्हणून हे काय मुमुक्षत्व, मुमुक्षत्व म्हणजे साधक होणं दुर्लभ आहे. शेवटी संतांची भेट दुर्लभ आहे. संत महात्मे इथपर्यंत आपण आलो. तीन गोष्टी. संतांची भेट होणं दुर्मिळ आहे. मग ते संत कसे भेटतील, कुठे भेटतील, कोणत्या बाजारात भेटतील, संतांची व्याख्या काय. आता सध्या कलियुगामध्ये जर पाहायला गेले, पोटासाठी संत, पोटासाठी संत कोणाला म्हणावं. जे भगवे कपडे परिधान करतात ते संत, जे दाढ्या मिशा ओळखतात ते संत, जे वनामध्ये जातात ते संत. कोणाला संत म्हणावं? संताची व्याख्या काय? वकील कोणाला म्हणावं? वकील ही संज्ञा कोणाला आहे? त्या काळ्या गोऱ्या माणसाला. वकील ही एक पदवी आहे, डॉक्टर ही पदवी आहे, इंजिनिअरिंग पदवी आहे, सॉलिसिटर बॅरिस्टर ही जी पदवी आहे हे कोणाला? त्या काळ्या गोऱ्या माणसाला नाही. त्याच्या ज्ञानाला, त्याचं जे ज्ञान आहे
त्या ज्ञानाला पदवी आहे. तसे संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी असे आवे तरी संताया भजावे ते संत आहे. जे ज्यांना सुख दुःख नाही, ज्यांचा द्वंद्व गेलेला आहे, मान अपमान नाही, ते संत आहेत. असे जे संत आहेत जे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू, जे प्रेम स्वतःच्या मुलावर तेच दास आणि दासी, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जे संत आहे त्यांना संत म्हणावे. जसं पुढे सांगितलं की पायात लागलेला जो काटा आहे, पायात लागलेला जो काटा आहे हा सर्व अंगाला जसा वेदना करतो, तसं जगात कोणालाही दुःख होतं ते मनाच होतं असं ज्यांना वाटतं ते संत. विठ्ठल असे संत आहेत जे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू संत आहेत. ऐशा संता शरण जावे, किंवा गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदर्शन्ते ते ज्ञानिनं तत्वदर्शनः तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास सकळ. काय सांगितलं? असे संत जर असतील, संत ओळखता आले पाहिजे. बहिरंग आणि अंतरंग. बहिरंग आहेत हा ते संत आहेत. अंतरंगामध्ये जे सतत भजनाचं नामस्मरण करतात ते संत आहेत. मग ऐशा संता शरण जावी तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांना प्रश्न विचारावा, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. मग सांगतात का? मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील की पुसली. जे अंतःकरण बोलले संकल्पा नाही. आणि मग बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता मातानी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, झाली संध्या त्यावेळेला आनंद मिळेल. मग जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना सांगितलं, बाबांनो तुकोबाराय संत समागम करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला सांगितलं बरोबर. संत समागम आहे, संत समागम करायला तुम्ही आम्हाला सांगितला. आता आम्हाला कळलं की संतांचा समागम करायला पाहिजे. पण तो कसा घडला पाहिजे, कोणत्या प्रकारे घडला पाहिजे, तर तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात संत परी म्हणजे प्रकार. इतरांचा समागम नको, संतांचा समागम घडावा आणि इतरांचा समागम होऊच नाही. विंचवाची भेट व्हावी का? विंचवाची भेट बरं कधी व्हावी? कधीच होऊ नये. पण मी तर म्हणेल एक वेळ विंचू बरा. विठ्ठल विंचवाच्या नागीमध्ये विष आहे, सापाच्या दातामध्ये विष आहे आणि माशीच्या तोंडामध्ये विष आहे. विठ्ठल विंचवाने जर नागी खाली
करून आपल्या सर्वांगावर जर फिरला काहीच होणार नाही. फिरू दे ना सर्वांगावर, पण नागी खाली करू. एकदा का त्याने नागी वरती केली की साक्षात्कार झाल्याशिवाय मग दुर्जनाचा संग नको. तैसे तुका म्हणे विश्वाची नागी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन जो माणूस आहे त्याचा संग नको. नको दुष्टा संगे, तुकाराम म्हणतात, नको दुष्टा संगे करी भजनाचा भंग. आणि संताचा संघ अज्ञानाचा बात करतो आणि दुष्टाचा संघ आपल्या साधनेचा बात करतो. दुर्जन माणसाचा वारा देखील नको, दर्शन देखील नको. एक दिवस असं घडलं की अजामेळ जो आहे, अजामेळ, या अजामेळ समिधा आणण्यासाठी रानात गेलेला आहे. येताना समिधा गोळा केल्याच्या नंतर येताना त्या मधल्या शॉर्टकट मध्ये आला. शॉर्टकट त्याने राजमार्ग सोडला आणि मधल्या गल्लीतून आला. आता ती गल्ली जरा वेगळी होती, वाम मार्गाची गल्ली होती ती. त्या गल्लीमध्ये एक 4 पुरुष आणि एक ती काय वेश्या त्यांचा समागम त्यांनी पाहिला. वास्तविक तो अजामेळ सत्शील होता, सदाचारी होता, पण त्यांनी ते एक क्षणाचं दृश्य पाहिलं. तो गुणाचारी बनला. विठाल एका क्षणाचा संग देखील दर्शन देखील हानिकारक आहे. एका क्षणाचं दुर्जनाचं वाईट गोष्टीचं दृष्ट आपण जर पाहिलं तर एका क्षणाचं देखील ते हानिकारक आहे. तुका म्हणे क्षण नको तयाचं दर्शन. हानिकारक आहे. एक क्षण देखील त्याचा संग नको. एक क्षण वारा स्पर्श तर नकोच नको म्हणून सांगतो. स्पर्श नको, स्पर्श नको. काय होतं तो वाईट हानिकारक आहे. सुभाषितकाराने एका ठिकाणी 3 गोष्टी सांगितल्या. एक पाण्याचा थेंब, लक्ष द्या, एक पाण्याचा थेंब त्याने तापलेल्या लोखंडाची संगत केली. काय झालं असेल त्याचं? एका पाण्याच्या थेंबाने तापलेला चांगला लाल बुंद झालेला लोखंड आणि त्याचा संग केला. काय झालं त्याचं? तो तिथेच नाश पावला, तो राहिला नाही. पाण्याचा थेंब, तोच पाण्याचा थेंब पुन्हा कमळपत्रावर पडला. कुठे पडला? कमळपत्रावर पडला. त्या कमळपत्रावर पडल्यामुळं तो मोत्यासारखा चमकू लागला. मोत्यासारखा चमकू लागला. पुन्हा तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला आणि त्या पाण्याचा काय झाला? मोती झाला. विठाल सुभाषितकाराने 3 स्तर सांगितले. अधम, मध्यम आणि उत्तम संगत. अधम, मध्यम आणि उत्तम संगत, चांगल्याची संगत करावी. नेहमी माणसाने चांगल्याची संगत करावी. चांगले विचार, चांगले आचार, चांगले उच्चार पाहिजे. जीवनामध्ये चांगले विचार पाहिजे. चांगल्याची संगत करावी. चांगल्याची संगत करावी. एक परीस जो आहे, परीस, मौलीने उदाहरण दिलं. परीस आहे, हा परीस किती आहे? परीस नाही कोण? विठाल फेकला संगे. हा हिरा जो आहे, हिरा जो आहे, त्या हिऱ्याला असं म्हणतात की ऐरणीवर ठेवून वरून घणाने जरी मारला तरी तो दुबकला जात नाही. तेव्हा त्याला हिरा म्हणतात. कितीही घणाने वरून त्या ऐरणीवर त्याला फटके मारले तरी तो हिरा भांगला जात नाही, दुबकला जात नाही. पण तुकोबाराय म्हणतात तो सुद्धा भांगला.
हिरा जो आहे त्याने काय झालं, ढेकणाची संगत केली. ढेकणा संगे हिरा जो भंगला तैसा नाडीला. ढेकणाची संगत त्याने केली आणि म्हणून न दुबगणारा हिरा तो सुद्धा दुबगला गेला. कारण ढेकून इतका घातक आहे, तो आपलं रक्त शोषण करत असतो, प्राण्याचं माणसाचं रक्त शोषण करतो. आणि म्हणून असा असणारा ढेकून त्याने हिराही घालवला. आपल्या माऊलीचं जे प्रस्थान आहे ना, प्रस्थान, त्या माऊलीच्या प्रस्थानाबरोबर जर गेला, त्या दिंडी बरोबर जर गेला, दिंडी धरून जर गेला तर तो पंढरपूरला जाईल. पंढरपूरला जाईल, चंद्रभागेचं स्नान करेल, कीर्तन श्रवण करेल, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेईल. पण तो दिंडी मोकरांच्या संगतीने गेला तो कुठे जाईल? दिंडी धरून जर गेला, तो माऊलीच्या दिंडी बरोबर जर गेला तर पंढरपूरला जाऊ शकतो निश्चित. पण तो मोकरांच्या संगतीने गेला तर पंढरपूर पर्यंत त्याची गाठ होईल, काही सांगता येईल. कदाचित सापडलाच तर कुठे सापडेल? ज्याच्या स्टॉवर मात्र तो सापडू शकतो, पण दिंडीमध्ये गेणार नाही. बरं, पंढरपूर मध्ये गेलाच. आता पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा तो कीर्तन श्रवण करणार नाही. मग काय करेल? तमाशाकडे जाईल. हे त्याचं दुर्दैव आहे. तमाशा पाहण्याकरता जाईल, कीर्तन श्रवण करणार नाही, माऊलीचं दर्शन घेणार नाही, पांडुरंग परमात्म्याचं बारीला नाही जाणार, कीर्तन श्रवण करणार नाही, चंद्रभागेचं स्नान करणार नाही, तो तमाशाकडे जाईल. हे त्याचं दुर्दैव आहे. म्हणून संत समागमे एखादी परी. चांगल्याची संगत नेहमी करा. चांगल्याने देखील चांगल्याची संगत करावी. बरं का, चांगला सुद्धा जर त्याने वाईटाची संगत केली तो सुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. एखादी परी, परी म्हणजे प्रकार, तो कोणत्याही प्रकारे का होईना संतांचा समावेश त्याने केला पाहिजे. आता आपला पुणे जिल्हा आहे, ह्या पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर आहे आणि त्या राजगुरुनगर मध्ये एक व्यक्ती राहते, त्याचं नाव आहे गंगाराम. काय? गंगाराम मवाळ. आणि त्या गंगाराम मवाळाची म्हैस हरवली. काय झालं? म्हैस हरवली. आता म्हैस शोधण्यासाठी तो गेला. आता पशुच कुठे आहे? पशु कुठे जाणार? तर ज्ञानेश्वरी मध्ये त्याची ओवी आहे, हिरव्या चारी भांबावी, जिकडे जिकडे हिरवा चारा तिकडे तिकडे पशु जात असतो. आणि म्हणून ते मवाळ, गंगाराम मवाळ भंडारा डोंगरावर ती म्हैस शोधण्यासाठी गेलेले आहे. भंडारा डोंगरावर गेले. तिथे गेल्याच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे, नामस्मरण चिंतनाला बसलेले आहेत, नामस्मरण करतात. आता त्या गंगाराम मवाळाने पाहिलं कोण व्यक्ती आहे ते, कशासाठी आली या रानात. त्यावेळेला ते जंगल होतं. ह्या जंगलामध्ये भंडारा डोंगरावर कशासाठी आलेले आहे? आता आपले म्हैस हरवले तेव्हा इकडे तिकडे शोधण्यापेक्षा यांना जर विचारलं तर ते आपल्याला सांगू शकतात. इकडे गेली, तिकडे गेली वगैरे वगैरे सांगतील, कुठे निश्चित कुठे गेली, म्हैशीचं ठिकाण सांगतील. म्हणून यांनाच विचारावं. ते ग्रस्त जगद्गुरु तुकोबार यांच्या ठिकाणी गेले. महात्माजी महाराज, तुम्हाला एक विचारू का? तुकोबाराने आपलं भजन सोडलं आणि बोलले कोण व्यक्ती आहे? परमार्थाबद्दल चौकशी करते, देवाबद्दल चौकशी करण्याकरता आलेले आहे. एवढ्या लांबून आले म्हणजे निश्चितच देवाबद्दल चौकशी करण्यासाठी आलेले असेल, परमार्थाबद्दल विचारण्यासाठी आले. तुकोबाराने आपलं भजन सोडलं, विचारले, त्याला सांगितले सांगा, विचारा काय पाहिजे तुम्हाला, कशाची गरज आहे, काय सांगा सांगा. बोले विचारू का? विचारा. बोलले काय विचारायचं ते विचारा. बोलले अशा अशा शिंगाची माझी म्हैस पाहिजे का? जगद्गुरु तुकोबाराने कपाळाला हात लावला. अरे भल्या माणसा, हे म्हैस शोधण्यासाठी मला मी काय डोंगर धरलाय? या भंडारा डोंगर मी सर्व गाव सोडलं, घर सोडलं, गाव सोडलं, घर सोडलं, सर्व सोडलं. मी सर्व भोगाचा त्याग केला. सर्व भोग आहेत हे भोगाचा त्याग केला ती म्हैस शोधण्यासाठी. आणि तुम्हाला म्हैस पाहिली का विचारतो?
अरे भल्या माणसा, तुला जर तळमळ विचारायचं असेल तर देवाबद्दल विचार. तुला जर विचारायचं असेल तर देवाबद्दल विचार, म्हैशीबद्दल विचारू नको. देव पहावया करी व्यवसायास नगरी आस दासीवंत, नगरी आसी वसीवंत. नाशिवंताचा विचार करू नको. तुला जर गरज असेल तर देव पाहावयासी सायास कर. मला देव भेटेल का हे कर. तेव्हा ते ग्रस्त म्हणतात गंगाराम मवाळ, अरे घरामध्ये दूध नाही आमच्या, म्हैस आज किती दिवस नाहीये, दुग्ध घरामध्ये नाही, काय आमचे हाल आहेत, तुम्हाला कसं कळणार. तेव्हा म्हशीबद्दल सांगा. तुम्हाला जर सांगायचं असेल देवाबद्दल नको. देव न लगे, देव न लगे, आम्हाला तुमचा देव नको. आम्हाला व्यवहार दृष्टीने म्हशीबद्दल काय सांगायचं. म्हशी जर पाहिले असेल तर म्हशीबद्दल सांगा, पाहिले असेल तर सांगा. बोलले म्हशीबद्दल सांगू, बाईक जा घरी, इकडे तिकडे कुठेही शोधू नको, सरळ घरी जा, गोट्यात म्हैस बांधलेली आहे. त्या गंगाराम मवाळाने बोलले कोण व्यक्ती आहे, काय आत्मविश्वासाने सांगतात आणि म्हणतो त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. ते इकडे तिकडे न फिरता सरळ गावात गेले. गावात गेले, गोट्यात पाहतात तर म्हैस बांधलेली. घरच्यांना विचारलं कधी सापडली, कोणाला सापडली, केव्हा सापडली, कशी सापडली. तो बोले कुठे सापडली, अजून म्हैस सापडली. अरे बोले ही काय म्हैस गोट्यात बांधलेली आहे. मग त्या प्रश्नाला पश्चाताप झाला की ज्यांच्या मार्गदर्शनाने म्हैस सापडली, आता मला देव पाहायचंय. त्यांनी धक्का दिला होता त्यावेळेला. आणि तुला जर प्रयत्न करायचा असतील तर देवाबद्दल प्रयत्न कर. नासक्या कुसक्या संसाराबद्दल, नासक्या कुसक्या संसाराबद्दल चौकशी करू नको, देवाबद्दल चौकशी कर. आणि म्हणून त्याला पश्चाताप झाला. ज्यांच्या मार्गदर्शनाने आज म्हैस सापडली, त्यांच्या मार्गदर्शनाने देव भेटणार नाही. तसेच परत आले, पांढऱ्या डोंगरावर गेले, जगद्गुरु तुकोबाराय तिथे होते. गेल्यानंतर नतमस्तक झाले. श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग दंडवत घातला. महाराज तुमच्या सांगण्यावरून आज मला म्हैस सापडली. काय तुमचं मार्गदर्शन आहे. तुमचा शब्द साधूचा शब्द आहे, त्याला प्रसादिक वाणी म्हणतात. ते सतत नामस्मरण संसाराचा विचारच नसल्यामुळं त्यांची पवित्र वाणी, त्यांची वाणी पिकली. जसं शेंडाळाचं फळ आहे, हे पीक अगोदर कडू आहे, जोपर्यंत हिरवा आहे तोपर्यंत कडू आहे, पण परिपक्व दशेला आल्याच्या नंतर गोड आहे. गोड आहे, किती गोड आहे. पिकली शेंडे कडू गोड गेले तैशा मागे. अशा प्रकारे त्यांची वाणी पिकलेली आहे. तुकोबारांची संतांची वाणी आहे. हे नामस्मरणाने हा पिकली वाणी ते मनार्थ सिद्ध होईल, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. तेवढी त्यांच्या वृत्ती सिद्धी त्यांच्या अंगणामध्ये झाडूट करतात. काय संत आहेत त्याला संत म्हणतात. आपण सकाळी ध्यानाला बसलो तर आपलं चित्त कामावर जायचंय, वेळ नाही, गाडी चुकेल. आपल्याला अर्धा तास काय, अर्धा तास सुद्धा ध्यान आपलं स्थिर होत नाही. एक तास तरी कमीत कमी व्हायला पाहिजे. परंतु आपली एवढी तारांबळ असते, दुधीवर जायचंय. ध्यान कुठलं, आपलं ध्यान संसारात. त्यांची वाणी पिकलेली असल्यामुळे
गेलो ते म्हणाल आई सापडली, मला आता देव पाहिजे. तुम्ही म्हटलं होतं ना देवाबद्दल तर मला आता देव, आणि देव हा दाखवायची वस्तू नाही बाबा. देव जो आहे कसं बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. देव हा दाखवायची वस्तू नाहीच आहे, हा अनुभवाची वस्तू आहे. त्याला जवळ घेतलं, जवळ आपल्या जवळ घेतलेला आहे. जवळ घेतल्याच्या नंतर त्याला तो अनुग्रह नाम, अनादिकाळाचं नाम त्याला दिलं. आज ते गंगाराम मवाळ जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग लिहिण्याचं काम करतात. लेखक म्हणून झाले, एक म्हैस शोधण्यासाठी आले. कुठलं कारण होतं, कशाच्या निमित्ताने गेले होते, म्हैस शोधण्याच्या निमित्ताने गेले. म्हणजे संत संगाती एखादी परी. ते कशासाठी गेले होते, म्हैस शोधण्यासाठी गेले होते, हे मला सांगायचंय. म्हैस शोधण्यासाठी गेले, पण त्यांचं कल्याण झालं. आज 14 टाळकऱ्यापैकी गंगाराम मवाळ हे त्यांचे टाळकरे आहेत. म्हणून संत समागमे वेळ आपली झालेली आहे, हे वेळेचं भान ठेवायचंय. संत समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी स्वान जाती. त्यांच्या दारामध्ये कुत्रा जरी झालं तरी हरकत नाही. धर्मराजाकडे कुत्रा होता. कुत्रा धर्मराजाकडे होता. ज्या वेळेला सर्व पांडव निर्वाणीच्या वेळेला चालले, त्यावेळेला शेवटच्या वेळेला ते चालले असताना रस्त्यात द्रौपदी मरून पडली. काय कारण असावं, द्रौपदी का मरली, कशी काय मेली, ते कळलं. पुढे गेली. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन सर्व पांडव मरून गेले. फक्त भीम बरोबर आहे. आपला कोण, कुत्रा बरोबर आहे. कुत्र्याला घेताना पुढे गेले. एवढ्यामध्ये एक विमान त्याला घेण्यासाठी आलेलं आहे. कोणाला, धर्मराजा. आणि विमान घेण्यासाठी आलं. ते पार्षद बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं चला तुमच्यासाठी विमान आलेलं आहे. पार्षद बाहेर पडले आणि विमानातून त्याला बोलले चला तुमच्यासाठी विमान घेण्यात आलेलं आहे. अरे पण माझे बंधू बाहेर भरून पडलेला तिकडे, ते जिथे गेले तिथे तुम्हाला नेण्यात येते. त्यावेळेला मग काय हरकत नाही. जे तिथे माझे बंधू गेले तिथे जर तुम्ही मला न्यात असाल तर मी यायला काय नाही. कुत्र्याला बरोबर घेतलं. त्या पार्षदाने सांगितलं कुत्र्याला नेता येणार नाही, तुम्ही चला. कुत्र्याला नेता येणार नाही, जाऊ दे तुमचं विमान रिटर्न, मला नाही यायचं. तुमचं रिटर्न घेऊन जा. जर कुत्र्याला बरोबर नेता येत नसेल तर मी थांबतो, मला नाही यायचं. त्यावेळेला ते पार्षद मध्ये धर्मराज तुम्ही धर्माप्रमाणे धर्म सांभाळला तेव्हा तुमच्यासाठी कायदा शिथिल आहे. कुत्र्याला सुद्धा बरोबर घेतलं. मला सांगायचंय त्या कुत्रा जो आहे त्या संतांचा समागम, एवढासा समागम त्याला मिळाला. त्या कुत्र्याचं कल्याण झालं. तो सुद्धा उपयोगाला आला. त्याची संगती त्याला प्राप्त झाली. आणि म्हणून काय, व्हावे त्याचे द्वारी स्वादयाती. भावे त्याचे द्वारी स्वान याती. स्वान जरी झाला हरकत नाही, त्या स्वानाचा सुद्धा कुत्र्याचा सुद्धा उपयोग त्याचा कल्याण झाला. आणि म्हणून संत समागम एखादी परी. पण का हो तुकोबर आहे, संतांचा समागम होईल पण साधना घडेल का, ती कोणती साधना घडेल, तेथे काय घडेल, अभंगाच्या दुसऱ्या जन्मात
श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाची. कारण संत हे नित्यनाम स्मरण करत असतात, पण ते नाम त्यांच्या कानावर सहज साधना घडेल. काय घडेल? सहज. आणि म्हणून कीर्तन श्रवण करायचंय. बरं का, कीर्तनामध्ये काय यायचंय? कीर्तन सांग होय अंग हरिरूप. इथे एकाने सांगायचंय आणि अनेकाने श्रवण करायचंय. ही आपली वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. एकाने सांगायचं आणि हजारोने ऐकायचंय. जे पुण्य, जे फळ सांगणाऱ्याला आहे तेच ऐकणाऱ्याला आहे, जे ऐकणाऱ्याला आहे तेच गाणाऱ्याला आहे, जे गाणाऱ्याला आहे तेच श्रोत्या वक्त्याला सगळ्यांना. जे सांगणाऱ्याला फळ आहे ते सगळ्यांना फळ सारखं वाटलं जातं. आणि म्हणून कीर्तन श्रवण करायचं आहे. राम नाम होईल श्रवण होईल. राम नामाचं श्रवण सहज कानावर येईल. सहज. आपण एखाद्याला म्हणतो विठ्ठल विठ्ठल, कीर्तनकार म्हणत असतो की नाही? कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, ज्या ज्या वेळेला नामस्मरण त्या वेळेला हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करा. परंतु कायाचा येण्याचा योग या ठिकाणी असतो, पुण्य असतं, परंतु नामस्मरण करण्याचं पुण्य नाही. कारण का? तुकोबाराय सांगतात, तीळ तीळ पुण्य साचा पडे, बहुत जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा भला. तो शेजारी असतो, तो सांगतो, अरे तो कीर्तनकार काय म्हणतात, आता मी टाळी वाजव ना, मुखाने नामस्मरण म्हण ना. तो म्हणतो मी नाही म्हणणार, तुला म्हणायचं असलं तर मग मला काय गरज नाही. काय म्हणतो? तुला जर राम 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 म्हणायचं असेल तर मग मला म्हणायची गरज नाही. तो पण काही नाही का म्हणे ना, कीर्तनात तर येऊन बसलाय ना, कीर्तन श्रवण तो करतोय की नाही, म्हणजे सहज कानावर त्याच्या तो शब्द गेला, तेथे राम नाम होईल श्रवण होईल, त्याला ते पुण्य मिळेल. एक दृष्टांत सांगतो मी कीर्तनाची सेवा संपन्न, कारण टायमाच्या पुढे. बंगालमध्ये गौरंग महाप्रभू नावाचे ग्रस्त होते, साधू पुरुष होते. बंगालमध्ये गौरंग महाप्रभू साधू संत महात्मे होते. त्यांच्या जीवनामध्ये पहिला ज्ञान मार्ग होता, परंतु ज्ञान मार्ग त्यांना वृक्ष वाटू लागला आणि त्याच्याकडे ते भक्ती मार्गाकडे वळले. हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल, हरी हरी बोल, राधा श्री गोपाळ बोल, हरी बोल हरी बोल, हरी हरी बोल. सतत नामस्मरण. आणि त्याच्यामध्ये नामस्मरण करता 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 त्या अनेक जण सहभागी झाले. दुसरं चिंतन नाही त्या ठिकाणी, फक्त नामस्मरण. सगळेजण सहभागी झाले. सतत नामस्मरणाशिवाय दुसरं काय नाही. मग त्याच्यामध्ये एक यौवन हरिदास, यौवन जो होता तो त्या ठिकाणी नामस्मरण करण्यासाठी आला. परंतु काही लोकांनी त्यांच्या मुस्लिम धर्मीयाने त्याला पाहिल्याच्या नंतर त्याने आपल्या काळजीकडे कंप्लेंट केली. आपल्या धर्मातला हिंदूच्या समागमामध्ये गेलेला आहे आणि तिथे राम नामाचा तो जप करतोय. मग त्या काजी जरा होता तो काय कडवा होता.
बाकी जरा भरताच कडवा होता. त्याने काय केलं, खडूस होता तो. त्याने सांगितलं 8-10 लोक गोळा केली आणि एक पेटाच्या काट्या दिला, जा आणि त्याला मारा. ते 8-10 जण गेले आणि त्या यौवन हरिदास त्याला ते मारायला लागले, प्रहार करायला लागले. अरे कोण आहे ते, का मारतात मला, का मारतात, मी काय केलंय, हे आपण म्हणायचं नाही, हे आपण बोलायचं नाही. आपण कोण आहोत, हिंदूंचं नामस्मरण राम नामाचं आपण घ्यायचं नाही. एक वेळ लक्षात घ्या, हिंदू त्याला राम म्हणत असतील, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाचा धर्म जरी वेगळा असला तरी देव मात्र प्रत्येकाचा एकच आहे. देव जो आहे, या मुस्लिम त्याला अल्लाह म्हणत असतील, हिंदू त्याला राम म्हणत असतील, पण देव हा प्रत्येकाचा इथून तिथून एकच आहे. आणि म्हणून त्याला मारायला लागले, त्याला मारतात. अरे तू मरत का नाहीस, त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर तुम्ही राम म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे हा तर बिघडला, आता आपल्याला बिघडू पाहतोय, मारा. त्याला परत मारला, तो मूर्छित पडला आणि त्याला गंगेमध्ये लोटून टाकलेलं आहे. त्यांनी गंगेमध्ये लोटला. आता गंगेमध्ये गेल्याच्या नंतर खाली प्रवाहात तो वाहत गेला आणि खाली एक कोळी आपलं जाळं पसरलेलं होतं, त्या जाळ्यात तो सापडला. आता त्या कोळ्याला वाटलं मोठा मासा असेल आणि म्हणून त्याने प्रेमाने ते जाळं ओढलं, पाहतो तो ह्याग्रस्त. त्याला काठावर आणलं, काठावर आणून त्याच्यावर उपचार केले. काय तुझी अवस्था आहे, त्याला उपचार केले. परंतु आपल्या आश्रमामध्ये गेला, तिथे रामभजन करायला लागला आणि काय झालं, तो अनेकाला सुद्धा, मला आता वेळ नाही सांगायला, तो अनेकाला सुद्धा त्या नामचिंतनामध्ये सहभागी झाला. काय सांगितलं, हे नामाची मला गोडी लागलेली आहे. या नामाची वास्तविक पाहता अमृतापेक्षा ही नाम श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, किंवा जीवे गोड तिलो अक्षरांचा रस, जीवे गोड तिलो काही जरी केलं तरी ती गोडी काय सुटणार नाही. किंवा नामामृत गोडी वैष्णवा योगी साधनी. हे नाम जे आहे, हे नाम इथं अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. ते सतत घेतलं की आपल्याला ती गोडी एकदा लागली तर ती गोडी काही केल्या सुटत नाही. गोडी अशी गोडी मिळवली गेली अशी ती गोडी आहे. असो, तेव्हा आपण इथपर्यंत आलेलो आहोत. काय सांगितलं, ते राम राम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. पुष्ट भोजन. आता हल्ली लोक काय करतात, आपल्या जिलेबी, गुलाबजामुन, लाडू, पुष्ट आपल्या साधकांना खायला देतात. हे पुष्ट जेवण नाही, हे भोजन नाही. तर पुष्ट म्हणजे कसं आहे, माऊलीची गोवी सांगतो, मोठके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदय स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष भावे जैसे आपण. जसं समुद्राचं पाणी हे पिण्याला योग्य लायक का, योग्य लायक आहे समुद्राचं पाणी. आणि समुद्राचं पाणी पिण्याला जर योग्य असतं तर आज मुंबईमध्ये पाण्यासाठी वळवळ करावं लागलं असतं का. त्यांची प्रक्रिया शोध चालू आहे, त्याचं गोड करायची प्रक्रिया चालू आहे, पण असून शोध निघाला नाही. फक्त प्रतिज्ञा रावणाने केली होती, ती सुद्धा असं पण ठरली. समुद्राचं पाणी गोड करीन, आकाशाला शिडी लावीन आणि सोन्याला सुगंध आणि रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, एकही सक्सेस झाली नाही. आणि म्हणून समुद्राचं पाणी हे पिण्याला योग्य नाही. पण तेच पाणी मेघाच्या तोंडून आलं तर पिण्याला योग्य आहे की नाही. संत महात्म्याच्या आता आपण राम रोज म्हणतो, राम 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 राम, कृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे हरे, राम कृष्ण हरी, राम
साधूच्या मुखातून आलं त्याला उच्चिष्ट म्हटलेलं आहे. तेच नाम पवित्र आहे, मंगलमय आहे, पण ते नाम साधू संतांच्या मुखातून आलं तर ते फळ मिळतं. संत समागमी एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे स्वालयाती, तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग देते भली. तिथे संतांच्या समागमामध्ये सेवा करायची. तिथे आपला टेबा फिरवायचा नाही. संतांच्या समागमामध्ये जे जे काही सेवा आहे, आता ही कीर्तन करण्याची सेवा आहे, पक्वात बनवणं सेवा आहे, त्या साथीला उभं राहणं, काही सगळे कीर्तनकार मंडळ आहे. हे कीर्तनकार मंडळी देखील साथीला उभे आहे. ही सेवा आहे. श्रवण करणं ही सेवा आहे. त्याचा मी मगाशी तुम्हाला फायदा सांगून गेलो. प्रत्येकाला त्याचा फायदा लाभ मिळू शकतो. आणि म्हणून तिथे काय सांगितलं, दीनपणे रंग देते बली. यादव रंगपणाने राहिले, उर्मिष्टपणाने वागले, सर्व लयास गेले यादव. आणि शबरी दीनपणाने राहिली, तिला राम भेटला. दीनपणाने भेटला, देव भेटले. आणि रंगपणाने उर्मटपणाने जर आपण राहिलो तर तिथे काय होईल, यादव जसे गेले तसं होईल. आता दृष्टांत सांगायला वेळ नाही. म्हणून ते कामारी बटीक सेवेचा सेवक. बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे राहणं, त्याला बटीक म्हटलेलं आहे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग देते भले. असो पर्यंत आपण आलो. आता मोठ्या प्रेमाने एक सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. ढोपार एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे स्वालयाती, तिथे राम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी पटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग देते भले. तिथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. पुढे शेवटी सांगतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, आणि घडेल पंगती संताती. संतांच्या संगतीमध्ये काय सांगितलं, नसावी कुसंगती आणि संत संगती. नसावी आसक्ती, नसावी आसक्ती, असावी विरक्ती, आणि मग संत संगती मिळत असते. त्या संत संगतीमध्ये काय सांगितलं की प्रवास जोपर्यंत आहे तोपर्यंत कंडक्टरचं ऐकावं. प्रवास जोपर्यंत आहे तोपर्यंत कंडक्टरचं ऐकावं. आपल्याला रोग झालेला आहे, तो रोग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. केस कोर्टात चालू आहे तोपर्यंत वकिलाचं ऐकावं. जोपर्यंत कोर्टात केस चालू आहे तोपर्यंत वकिलाचं ऐकावं. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत आपली आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत संतांचं ऐकावं. संतांच्या संगतीमध्ये काय काय घडेल, संतांच्या
संतांच्या संगतीमध्ये संत संगत जर आपण केली तर तिथे संतांची सेवा केली, त्यानंतर काय काय होईल, राम नाम श्रवण होईल, त्या रामनामाचा श्रवण होईल, राम आपला कानावर येईल आणि ते आपला उद्धार होईल. दुसरी गोष्ट सांगितली, त्या संत समागमामध्ये काय होईल, तुकामध्ये सर्व सुख त्या ठिकाणी मिळेल. एकच सुख नाही, एकच सुख प्रकारचं नाही, तर सर्व सुख त्या ठिकाणी मिळेल. कुठलं सुख, सोलीवचे सुख अति सुखावूनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या दारात ते सुख लोळण घालतं. जसं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आता वाचार्थाने लक्षार्थ, वेळ फार कमी आहे, वेळेच्या पुढे मी जाणार नाही, 9:30 झालेले, मी अजिबात पुढे जाणार नाही. माफ करा मला थांबवा, कारण मी थांबणार नाही. सोन्याचा पिंपळ जर असतो तर लोकांनी एक एक पान तरी आणलं असतं नाही, काढून एक एक पान. सोन्याचा पिंपळ नाही बाबा, सुखाचा पिंपळ जयाची येतो आणि विठाला तो सुखाचा पिंपळ आहे. हा, ज्ञानोबारायांपर्यंत आपण गेलो तर तिथे सुखच सुख आहे. म्हणून जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ वेळा होईल. म्हणून संतांच्या संगतीमध्ये सर्व सुख मिळेल, सर्व सुख. क्षणिक सुख नाही बरं का, क्षणिक सुख नाही, मृगजळासारखं सुख नाही. एक सुख, कुठलं सुख, ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो ते सुख आहे. आणि ते सर्व सुख ज्ञानोत्तर प्रेम भक्ती, ते सुख तुम्हाला आम्हाला मिळेल, ज्ञानाचं सुख मिळेल. आणि एकदा काय हे सुख मिळालं की ते कमी जास्त होत नाही. हे सुख कमी जास्त होत नाही, हा ढळत नाही, मरत नाही, आपल्या बरोबर असतं. सुख घडू घडी वाढू लागे, सुख घडू घडी वाढू लागे. परमार्थामध्ये जसं जसं त्याचं वय होईल तसं त्याची उन्नती होते. आणि संसारामध्ये जसं जसं वय होईल तसा तो वाद होत जातो. परमार्थामध्ये त्याला उद्विग्न येते, नाही पालवी फुटते का, त्या नामस्मरणामध्ये त्या अमृताच्या धारेमुळे त्याला तो तरुण होत जातो परमार्थात. आणि संसारामध्ये म्हातारा होत जातो. हे फरक आहे. विठ्ठला तुकामध्ये सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संतांची या, तेथे राम नाम होईल सर्व, घडेल उच्चिष्टाची. ज्ञानेश्वर माऊली सर्व दळवी बाबा आहेत. दुसरे दळवी बाबा आमच्या डोंगरीला आहेत बरं का, ते विचार आमच्यावर येतात. आणि हे आमचे संजय महाराज, आमचे मोळ महाराज पार्टे, आमचे बाबा, आज किती वर्ष मी त्यांना पाहतोय, तसे आहेत आमचे विनेकरी बाबा. आणि ही सर्व प्रेमाची मंडळी आहे. आता सगळ्यांचीच मी नावं घेत नाही. सुंदर पकवान दोघांनी वाजवलेले आहे. आमचे कीर्तनकार खतकर महाराज, धनाजी महाराज खतकर, आमची सर्व प्रेमाची मंडळी आहे. नागले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ताई म्हात्रे ताई त्या सुद्धा उपस्थित आहेत. आमचे बाबा कपत कधी कधी वाजवतात, हरिपाठ करतात. काय पवार माऊली, ही सर्व. आता सर्वांची नावं मी घेत नाही, वेळेचं भान आहे. त्या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि सेवेला जी सेवा आहे ही मारुतीरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.